तर रत्नागिरीत 24 तासात 83 मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस झालाय। रत्नागिरीत मांडवी किनाऱ्यावर लाटांचं रौद्र रूप बघायला मिळत आहे। आणखी याबद्दल अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी मनोज लेले यांच्याकडनं। मनोज, नक्कीच सौरभ, या ठिकाणी पावसाचा आणि वाऱ्याचा जोर हा मांडवी किनारी पाहायला मिळतो आहे। खऱ्या अर्थानं हवामान खात्यानं या ठिकाणी सांगितलेलं आहे की किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग हा ताशी 40 किलोमीटर असेल आणि त्याच हवामानाचा जो अंदाज आहे तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाहायला मिळतोय। किनारपट्टी भागात सध्या 40 ते 50 किलोमीटर वेगाने या ठिकाणी वारे वाहत आहेत आणि समुद्र देखील खवळलेला आहे। तुम्ही बघू शकता की मांडवी किनाऱ्यावरची ही दृश्य आहेत। समुद्राचं रौद्र रूप या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। पुढचे 2 दिवस अशाच पद्धतीनं कोकणात पावसाच्या मुसळधारा असणार आहेत। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हा पाऊस जो आहे तो 2 दिवस कोकण किनारपट्टीवरती कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला पाहायला मिळतो। तुम्ही बघू शकता की सध्या 4 मीटर उंचीच्या लाटा समुद्र किनाऱ्यावरती या येताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर वाऱ्याचा जोर देखील या ठिकाणी अधिक आहे। मी ज्या गेटवे ऑफ रत्नागिरीवरती ज्या जेटीवरती उभा आहे त्या ठिकाणी वाऱ्याचा जोर देखील तेवढाच असलेला पाहायला मिळतोय। वारा खूप मोठ्या पद्धतीनं सध्या वेगवान वारे वाहत आहेत आणि त्यामुळं हा पावसाचा जोर आणखीन पुढचे 2 दिवस या ठिकाणी कायम असणार आहे। कशा पद्धतीनं सध्या लाल रंगाच्या या लाटा समुद्र किनाऱ्यावरती येताना पाहायला मिळत आहेत। हा पलीकडचा जो भाग आहे तो भाटिये बीचचा म्हणून ओळखला जातो आणि याच भाटिये आणि मांडवी किनाऱ्याच्या मधला जो भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। समुद्राच्या मोठ्या लाटा सध्या किनारपट्टी भागामध्ये आहेत आणि तेवढाच पावसाचा जोर देखील पुढचे 2 दिवस कायम असणार असा अंदाज व्यक्त केला जातोय। बरोबर मनोज, धन्यवाद। तिथली सगळी परिस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी।